शेतकरी बांधवांसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे। ती म्हणजे शेतकऱ्यांना मिळणार लाडका शेतकरी योजनेचा लाभ। हे 3 कागदपत्र आवश्यक आहेत। हे 3 कागदपत्र जमा करा आणि लाडका शेतकरी योजनेचा लाभ घ्या। आता लाडक्या बहिणीबरोबरच लाडका शेतकरी ही योजना सुद्धा आता राज्य सरकारने राबवली आहे आणि त्या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आता लाभ मिळायला सुरुवात देखील झाली आहे। आता पैसे मिळणार आहेत, किती पैसे मिळणार आहेत हे आज आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। कोणते कोणते शेतकरी पात्र ठरणार आहेत हे सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा। पण तुम्हाला योजनेचा फायदा घेण्यासाठी एकूणच 3 कागदपत्रांची आवश्यकता लागणार आहे। हे 3 कागदपत्र कुठले असणार आहेत ते सुद्धा आपण व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊयात। अतिशय महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे, ज्याच्या माध्यमातून समस्त शेतकरी वर्ग खुश झालेला आहे। तर काय कोणते डॉक्युमेंट लागतील लाभ घेण्यासाठी, खात्यात पैसे येण्यासाठी, काय कोणते शेतकरी पात्र असणार आहेत, पैसे यायला देखील आता सुरुवात झालेली आहे। तर चला तर जास्त वेळ न घेता सविस्तर माहिती जाणून घेऊयात। पण तत्पूर्वी चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राइब करून ठेवा। जास्तीत जास्त शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। राज्यात शेतकऱ्यांच्या दुःखदायक परिस्थितीवर प्रभावी उपाय म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच एक मोठी घोषणा केली, ज्या अंतर्गत लाडका शेतकरी योजनेची अंमलबजावणी त्या ठिकाणी सुरुवात होणार आहे। योजनेद्वारे शेतकऱ्यांना व्यापक मदत मिळणार असून त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल होण्याची अपेक्षा याच्या मागे आहे। देशातील अन्नधान्यांचे मुख्य स्रोत असणाऱ्या शेतकऱ्यांच्या समस्याकडे अनेक वर्षापासून दुर्लक्ष होत आहे। कर्जबाजारीपणा, कृषी उत्पादन खर्चातील वाढ, बाजारपेठांचा अभाव आणि नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान अशा समस्यांना शेतकऱ्यांना सामोरं जावं लागत होतं, ज्यामुळे शेतकरी खूप दुःखी होते। त्यांना कायमच नुकसान होत होतं। त्यामुळेच लाडका शेतकरी योजनेची घोषणा केली आणि ज्याच्या माध्यमातून कोणत्याही अटी ठेवण्यात आलेल्या नाही, जमिनीची अट नाही, त्याचबरोबर कुठल्याही प्रकारची पीक पाहणी होणार नाही, डायरेक्ट तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार आहे। फक्त हे 3 कागदपत्र आणि ही पात्रता तुमच्यामध्ये असणं गरजेचं आहे। काय झालं की जो काही शेतीचा व्यवसाय याच्यामुळे आहे तर त्यामुळे त्यामध्ये चिंतेचं वातावरण होत होतं। शेतीचा व्यवसाय कमी लोकप्रिय देखील होत चालला होता। पण याच पार्श्वभूमीवर चिंतेचं वातावरण असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडका शेतकरी योजना अशी नवीन योजना सुरू केली आहे। याच्या माध्यमातून शेतकऱ्यांचं दुःख दूर करण्यासाठी शासनाने अनेक उपाययोजना आखलेल्या आहेत। या योजनेअंतर्गत मिळणारे लाभ एक नसून तर अनेक लाभ आहेत। म्हणजे याच्यामधून मिळणारे लाभ देखील इतके जबरदस्त आहेत की शेतकऱ्यांच्या सर्व गोष्टी म्हणजे सगळे प्रॉब्लेम याच्यामधून सॉल्व्ह होणार आहेत। म्हणजे शेतकऱ्यांच्या वीज बिलापासून तर शेतकऱ्यांच्या विम्यापर्यंत सर्व याच्यामध्ये लाभ असणार आहे। फक्त 3 कागदपत्र आणि पात्रता कशा पद्धतीची असणार आहे हे तुमच्यासाठी जाणून घेणं गरजेचं आहे। अन्यथा बाकीच्या शेतकऱ्याला लाभ मिळेल पण तुम्हाला मिळणार आहे, कारण की पैसे यायला आता सुरुवात होणार आहे। कारण की शेतकऱ्यांसाठी योजना अतिशय व्यापक आणि थेट लाभ देणारी आहे। डायरेक्ट बँक खात्यात पैसे देणारी योजनेची घोषणा मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी केलेली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बीड जिल्ह्यातील एका कार्यक्रमात याची घोषणा त्या ठिकाणी केली। या योजनेअंतर्गत त्यांच्या मालकीच्या क्षेत्रात मोठ्या उत्पादन मिळवणाऱ्या परिस्थितीनुसार मदत तुम्हाला मिळणार आहे। या योजनेत शेतकऱ्यांना विमा संरक्षण, कर्जमाफी, कृषी विस्तार, सेवा यंत्रसामग्री वाटप अशा विविध सवलती देण्यात येणार आहेत। त्याचबरोबर सोयाबीन व कापूस पिकासाठी प्रति हेक्टरी 5,000 रुपयाची मदत देण्याची घोषणाही मुख्यमंत्री यांनी केली। लाडकी बहीण योजनेच्या संबंधित मुख्यमंत्र्यांनी लाडकी बहीण या महिला उद्धारक योजनेचा उल्लेख केला। लाडका शेतकरी ही योजना लाडकी बहीण योजनेच्या पुढील पायरीतील एक पायरीच म्हणता येईल। महिलांसह आता शेतकऱ्याच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याला सरकारच्या उभेचा लाभ मिळणार आहे। होय, लाडक्या बहीण योजनेचा लाभ जरी तुमच्या कुटुंबातील म्हणजे शेतकऱ्याच्या कुटुंबातील महिलेने जरी घेतला असेल तरी देखील तुम्हाला या योजनेचा लाभ त्या ठिकाणी मिळणार आहे। आता महिला सशक्तीकरण व शेतीविषयक योजना याच्या संयोजनाची ही एक नवी पहाट उजाडली आहे। महिलांमध्ये आर्थिक स्वावलंबन वाढवण्यासाठी लाडकी बहीण योजना राबवली जात असल्यामुळे त्याच्याच पार्श्वभूमीवर शेतकऱ्याच्या कुटुंबातील महिलांचा विकास योजनेतून होणार आहे। तसेच अन्न उत्पादनात वाढ होण्यात देखील मदत होणार आहे। मग आता कोणते ते 3 कागदपत्र तुम्हाला लागतील आणि काय पात्रता आवश्यक आहे, कोणत्या शेतकऱ्यांना लाडक्या शेतकरी योजनेची त्या ठिकाणी हे मिळणार आहे याविषयी आता माहिती आपण जाणून घेऊ। आता काय झालंय की शेतकरी योजना जी आहे तर ही महत्त्वाची ठरण्याची शक्यता अगदी वाढलेली आहे। योजनेअंतर्गत दिली जाणारी मदत त्यांच्या शेती स्तरावर अनेक सकारात्मक बदल घडवून आणण्यास तसेच शेतीची जी खर्च आहेत तर त्याचा घट होऊन उत्पन्नात वाढ होण्यास मदत करणार आहेत। याविषयी शेतकऱ्यांना शेतीविषयक नवीन तंत्रज्ञान, यंत्रसामग्री वाटप, अन्य सवलतीमुळे शेतकऱ्यांना त्याच्या शेतीत नवीन प्रयोग करण्याचे त्या ठिकाणी हे मिळणार आहे।
आजच्या संकटग्रस्त शेतकऱ्यांसाठी हा एक महत्त्वाचा दिलासा म्हणता येईल असं मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यावेळेस म्हटलं होतं. आता शेतकऱ्यांना वोट बँक म्हणून न गणता शेतकऱ्याला अन्नदाता म्हणून गणलेलं आहे आणि त्यामुळे आता शेतकरी वर्ग एकजूट होण्यास मदत होणार आहे आणि त्यामुळे योजना आता महत्त्वपूर्ण आणि खूप लोकप्रिय त्या ठिकाणी ठरत आहे. शेतीविषयक नवीन कृती आणि प्रयोग करणाऱ्या युवकांना देखील यामुळे प्रोत्साहन मिळणार आहे. तर शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्याकरता यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावण्यास त्या ठिकाणी योजना सुरुवात देखील करू शकते. आता योजना अतिशय स्वागतार्ह ठरली आहे. आता ती अंमलबजावणी होण्यास देखील आता सुरुवात होणार आहे. आता याच्यामध्ये आनंदाची बातमी अशी आहे की शेतकऱ्यांसाठी जशी महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरू झाली तशीच लाडका शेतकरी योजना सुरू झाली. तर या योजनेमध्ये आता यामध्ये जे याचं अंमलबजावणीचं स्वरूप जे असणार आहे तर त्या स्वरूपामध्ये आपण त्याचं काय स्वरूप असेल, कसा लाभ मिळेल, डायरेक्ट बँक खात्यात कसे लाभ मिळू शकतात, तर ह्या आपदा पाहूयात आणि लगेच कोणते कागदपत्र आणि कुठले शेतकरी याच्यासाठी पात्र जे आहेत. आता याच्यावर ही जी काही योजनेची घोषणा त्या ठिकाणी झालेली आहे तर याच्या माध्यमातून आता साधारणपणे हे जी काही योजना आहे तर हिची अंमलबजावणी जी आहे तर ती जबरदस्त रीतीने होणार आहे. शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पैसे देखील येणार आहे. तर अशी योजना ही सर्वांगीण योजना त्या ठिकाणी असणार आहे. पण यामध्ये कशी अंमलबजावणी होईल याविषयी अजूनही कुठल्याही प्रकारचं GR त्या ठिकाणी आलेलं नाही. पण त्या दिवशी ज्या घोषणा करत असतानाच त्या ठिकाणी जे अनुदान आहे सोयाबीन आणि कापूस पिकासाठी प्रति हेक्टरी 5-5 हजार रुपयाचं अनुदान त्या ठिकाणी जाहीर केलेलं आहे. ज्यामध्ये कुठली पीक पाहणी होणार नाही, सरसकट या ठिकाणी लाभ मिळणार आहे. यासाठी लागणारी कागदपत्रे आता योजनेचे अजून अर्ज चालू झालेले नाहीत किंवा लाभ त्या ठिकाणी कसा मिळेल हे त्या ठिकाणी अजून लक्षात आलेलं नाही. पण त्यासाठी तुम्हाला तुमच्या त्या ठिकाणी शेतीचा सातबारा उतारा त्या ठिकाणी लागेल. त्याचबरोबर तुमचं आधार कार्ड त्या ठिकाणी लागणार आहे आणि तुमचं बँक खातं त्या ठिकाणी लागणार आहे. बँक खात्याला आधार लिंकिंग असणं गरजेचं आहे आणि आधारला मोबाईल नंबर लिंक असणं गरजेचं आहे. एवढ्या 2-4 गोष्टी तुम्ही जर नसतील तर तात्काळ त्या ठिकाणी करून घ्या, जेणेकरून तुम्हाला ही योजना त्या ठिकाणी लवकरच येणाऱ्या 8-10 दिवसात 15 दिवसामध्येच कदाचित ही योजना सुरू होऊ शकते. तिचा लाभ मिळायला हस्तांतरित व्हायला सुरुवात होऊ शकते. त्यामुळे नक्कीच तुम्ही तुमचा सातबारा उतारा, बँक अकाउंटचे डिटेल्स, त्याचबरोबर तुमचं आधार कार्ड जे बँकेला लिंक झालेलं असलं पाहिजे हे गरजेचं आहे. कारण की DBTसाठी हे गरजेचं आहे, कारण की डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर तुमच्या आधार कार्ड नंबरवरून शेतकऱ्याच्या खात्यात जमा होत असतो. त्यामुळे नक्कीच तुम्ही तात्काळ हे 2-3 कागदपत्र तुमचं बँक खातं चालू करून घ्या, बँक खात्याला आधार लिंक करून घ्या, सातबारा काढून घ्या. त्याचबरोबर जे आधार कार्डला बँक जे मोबाईल नंबर आहे तो लिंक करून घ्या, बँकेच्या खात्याला आधार नंबर लिंक मोबाईल नंबर लिंक करून घ्या. तर जेणेकरून तुम्हाला आलेले पैसे समजतील, कुठले OTPs येतील, कुठले मेसेजेस येतील तर ते तुम्हाला समजतील. आणि त्याचबरोबर चॅनललाही सबस्क्राईब करून ठेवा, कारण की पुढील अपडेट लवकरच त्यामध्ये येणार आहे. लवकरच शेतकऱ्यांना मोठी आनंदाची बातमी त्या ठिकाणी मिळणार आहे. तर त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण आपण छोट्यातली छोटी मोठ्यातली मोठी अपडेट शेतकऱ्यांच्या संदर्भात आपण योजनांच्या संदर्भात नेमके देतच असतो. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंटच्या माध्यमातून कळवा. चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा.